आमच्या घरामध्ये 7 भावंड होतो आम्ही, 6 गेली, मी एकटाच राहिलो. आई नाही, वडील नाही. मग मी नेहमीच म्हणतो माझ्या मुलांना किंवा ह्यांना की म्हटलं माझ्या बरोबरचे कोणीच नाही आहे, ज्यांना मी माहिती आहे. मी सगळ्यात धाकटा. म्हटलं मला दरडावणारा, मला मारणारा किंवा पाठीवर हात फिरवणारा तसा कोणी नाही. त्यामुळे मग इथं गेलो की गावाखेड्यामध्ये एखादा कोणतरी वयोवृद्ध नुसतं चेहऱ्यावर असा त्यांनी असं नुसतं केलं की असं वाटतं आई वडील भेटले पुन्हा नव्यानं. आपण फार तसे सुदैवी आणि दुर्दैवी आहोत. आपल्याला वेदना कळतात, त्याची जाणीव असते. फक्त आपण ती त्या क्षणिक होते आणि त्याच्यानंतर आपण विसरत जातो. तशापेक्षा आपण तिथे थांबायला पाहिजे. म्हणून मी आता महाराष्ट्र सोडावा का असा विचार करत होतो आणि कुठे अगदी गावाखेड्यामध्ये डोंगरामध्ये जाऊन मग तिथल्या लोकांची काही तिथे मला काही करता येईल का. माझ्याकडे थोडेसे साठवलेले पैसे आहेत. मग ते एवढंसं एक छोटंसं गाव घ्यावं ते मी माझ्याकडे आणि मग त्याचंच करावं. तिथेच आपले 4 खांदे शोधावे आपण आणि तिथेच जावं. अशा पद्धतीनं काहीतरी, पण सतत त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं अजूनही वाटतंय. कदाचित मग तिथला जर पार असेल तर त्या पारावर नाटकसुद्धा करेन त्यांच्याशी. मग ती लहान लहान मुलं असतील आजूबाजूला, काहीतरी वेगवेगळ्या विचित्र काहीतरी आनंदाच्या कल्पना आहेत आमच्या. पण सगळ्यात मोठा आनंद हा आमचा नाम आणि तुमची ही जी संस्था आहे. मी खरंच तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही ह्या सातत्यानं जे करता आहे कमाल आहे. फक्त एकच पुन्हा नव्यानं सांगतो आणि तेच सांगतो की आपण एकत्र येऊया आणि एकत्र मिळून काम करूया. कधीही कुठल्याही गावी कुठल्याही कामासाठी बोलवा. आम्हाला आमच्यातले सगळेच येतील ज्यांना ज्यांना शक्य आहे तर, पण बोलवा की नाही तुमच्याबरोबर केल्यानं हे असं असं होणार आहे. काही नाही, मला आता फक्त आल्यानंतर एकच वाईट वाटलं की इथे नाटक करता आलं असतं तर बरं. हा एवढा ऑडियन्स समोर आहे आणि जर का इथे करता आला, टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन, हे करता आलं असतं नाटक म्हणून तर किती छान वाटलं असतं. पण एनिवे फार धन्यवाद. तुम्ही इतका वेळ बसला, छान, अतिशय बरं वाटलं. आणि नितीनजी आणि आमचं नातं जे फार फार छान आहे, इतके दिवस टिकलेलं आहे. आम्ही एक काही मागितलं नाही त्यांच्याकडे. आज मागितलं मी, म्हटलं तर नागपुरामध्ये जरा ऑफिस करायचं आहे, तर कमी पैशात कुठल्या तरी बिल्डरला सांगता आलं तर जरा सांगा, कारण हे संस्थेचे पैसे आहेत त्यामुळे आम्हाला ऑफिस करायचं. एनिवे तुम्हा सगळ्यांच्याबद्दल फार अभिमान आहे बरं का. असंच छान करत राहा आणि भेटत राहूया आपण.